म्याव म्याव हे नाव एका सिंथेटिक ड्रग्सचं आहे आणि हे ड्रग्स आज से 10-12 वर्षापूर्वी NDPS कायद्यातील शेड्यूलमध्ये नव्हतं। त्यामुळे NDPS कायद्याअंतर्गत कोणतीही कारवाई हे ड्रग्स बाळगणाऱ्यांवरती करता येत नव्हती। त्यावेळेचे IPS अधिकारी व आताचे मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या अथक प्रयत्नाने हे ड्रग्स त्या NDPSच्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड करण्यात आलं होतं। पण अद्याप या ड्रग्सनी होणारा आपल्या पिढींचा विनाश इथल्या पोलिसांना समजून येत नाहीये। मीरा रोड परिसरातील नया नगर हा अंमली पदार्थांचा अड्डा बनल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे। स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या ड्रग्ज व्यापारात केवळ गुन्हेगारच नव्हे तर काही पोलिसही सामील असल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार येथील एका निलंबित पोलिसाने थेट ड्रग्ज बनवण्यासाठी गुप्त लॅब उभारली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात आले। याच काळात मार्च महिन्यात नया नगर पोलिसांनी एका तरुणाला 4 ड्रग्जचे इंजेक्शनसह रंगेहात पकडले। या कारवाई दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी सदर घटनेचे रिपोर्टिंग केले। परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे पोलिसांनी संबंधित तरुणावर कोणताही गुन्हा दाखल न करता त्याला सोडून दिल्याची माहिती पुढे आली। या संदर्भात एका जागरूक पत्रकाराने तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर संबंधित पोलिसांविरोधात चौकशीही करण्यात आली। मात्र त्या चौकशीचा काहीच निष्कर्ष लागला नाही। परिणामी या प्रकरणाला मुद्दाम दाबून ठेवण्यात आल्याची शंका उपस्थित होत आहे। नया नगरात आधीच अंमली पदार्थांच्या जाळ्याचा प्रभाव वाढत असताना पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे नागरिकांच्या मनात पोलीस आणि ड्रग्ज माफिया यांच्यात संगनमत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। नागरिक आणि पत्रकारवर्ग यांची मागणी आहे की या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून खरे गुन्हेगार आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी। अशा गंभीर प्रकरणी ज्यात पोलिसांचा इन्व्हॉल्वमेंट दिसून येतं की त्यांनी काही स्वतःच्या फायद्यासाठी ड्रग्स विकणाऱ्या माणसांना काहीही कारवाई न करता सोडून दिली, अशा लोकांना ज्या वेळेला त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा प्रश्न पडतो की नक्की ह्या अधिकाऱ्यांना उद्या त्यांच्याच पोलीस खात्यातून काही पोलीस ड्रग्स सेवन करताना दिसतील तर चालेल का? कॅमेरा पर्सन राजा मेयालसह संतोष मिश्रा।